आणि आम्ही आता चाललेलो आहे मोबाईल घेण्यासाठी. तर कुठे जातोय बघा आणि काय काय करतोय या दिवसात ते पण बघा. तर चला, कुणाला घ्यायचा मोबाईल, मला ना का तुला? तू देणार का पण मला मोबाईल? चला लेट्स गो. आता पोहोचलोय हिंजेवाडी मध्ये. तर आपल्याला SBI बँकमध्ये जायचं होतं, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये थोडंसं काम आहे. मग आपण जाऊया विजय सेल्समध्ये. इथे पटापट काम करून घेऊया. आणि खूप गर्दी आहे आतमध्ये इथे. आणि हे आहे हिंजेवाडीची स्टेट बँक. खूप गर्दी आहे. नंबर लवकर लागला तर ठीक आहे. आता मी आलेली आहे विजय सेल्समध्ये आणि हा आहे हिंजेवाडीकडे जाण्याचा रस्ता. आणि इकडे समोर हा वाकडला जातो आणि वरती इथे बार्बिक्यूज मॅशन्स आहे. इथे बघा बार्बिक्यू. आणि फायनली मोबाईल चूज केलेला आहे आणि आपल्या हातात पण मोबाईल आलेला आहे. आणि आपण आता त्याचं अनबॉक्सिंग करूया. कसं आहे, त्यांच्याकडूनच ते चेक वगैरे करून देतील. तर इथे दादाला उघडायला लावलं आणि इथे चेकिंग चालू आहे मोबाईलची सगळी. आणि एक कस्टमर पण वेट करत होते आम्ही घेतो तोपर्यंत. त्यांनाही तो मोबाईल बघण्याची खूप उत्सुकता लागली होती. तर कुठला मोबाईल घेतलाय हा मी व्हिडिओच्या शेवटला सांगेल, कुठला मोबाईल घेतलाय तो. आणि दादा खूप खुश आहे, थोडासा नर्वस पण आहे. बोथ फिलिंग आहे त्याची आज. खूप मोठी शॉपिंग केलेली आहे दादाने. दाखव. लेट्स गो. चला, खूप उशीर झाला. आता तुझ्या ना मोबाईल घेतला ना तू, तर आता पार्टी दे. पार्टी दे ना. मग आता दुसरीकडं आता संध्याकाळची वेळ झालेली आहे. बाहेर कुठेच थांबलो नाही. मी म्हटलं आज खूप खर्च झालेला आहे आपलं, गपचूप घरी चला. आणि मी अळूची पानं आणली, त्याच्या वड्या बनवते आहे इथे. आणि खूप आवडतात मला, छान लागतात अळूवडी. आणि खाल्ली पाहिजे ही, आपल्या पोटात गेलेली केस जळून जातात. आहे नेक्स्ट डे आणि मी इथे घेत आहे मँगो ज्यूस. हे आहे मेगा पॉलिश सर्कल. इथे मँगो शेक आलेला आहे आपला. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज मी एक नवीन व्हिडिओ मस्तपैकी घेऊन आलेले आहे. तो म्हणजे मी केसांची काळजी कशी घेते, तेल वगैरे लावते, ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल. पण मी आता सांगते, माझे खूप मेसी हेअर दिसत असतील. हे बघा बॅक साईडने खूप असं बट टाईप वाटत नाही, बोलते मी. खूप मेसी वाटतात आणि खूप ड्राय हेअर आहेत माझे. तर मी घरगुती हेअर मास्क यूज करते. तर तो कुठला आहे, कशा पद्धतीने बनवते ते मी दाखवणार आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. तर लेट्स गो. इथे मी 3 गोष्टी घेतल्या. हे आहे मध, हे आहे ऑलिव्ह ऑइल आणि हे आहेत केळी. तर याचा मी आता हेअर मास्क बनवणार आहे. तर कसा बनवते दाखवते. केळी आहेत, ही केळी आहेत आणि 3 केळी घेतलेली आहे मी, कारण थोडेसे केस मोठे असल्यामुळे. बघू पुरते की नाही आपण ते. आणि डायरेक्टली मी 3 केळी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते. चतुर्थी असल्यामुळे त्याचा आवाज तुला लेट येत आहे. ओके. कारण चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदय जेव्हा होईल तेव्हा सोडला जातो. अच्छा, थँक्यू सो मच. ऑलिव्ह ऑइल मी त्याच्यात 2 चमचे टाकते आहे. थोडंसं जास्त टाकते कारण कमी वाटतंय मला. ऑलिव्ह ऑइल मी 2-2.5 चमचे ऑलिव्ह ऑइल टाकले. एक चमचा मध आणि अजून 1 चमचा मध टाकते आहे.
आणि हे मी आता मस्तपैकी मिक्सरमधून ग्राइंड करून घेणार. आणि हे मी पेस्ट काढून घेतली आहे केळी आणि याची ऑलिव्ह ऑइल. हे भांड्यामध्ये दाखव. अशा पद्धतीने तयार झालं मिश्रण. येस. आणि याला प्रॉपर मिक्स करून घ्यायचंय. आणि कन्सिस्टन्सी एवढीच ओके आहे. आणि त्यानंतर अप्लाय करायचं. आणि हे हेअरला अप्लाय करायचं. प्रॉपर केस विंचरून घ्यायचे सगळे. गुंता नाही ठेवायचा केसामध्ये. 2 भाग करून सगळे विंचरून घ्यायचे एकदम मस्त. सगळा गुंता काढून घेतला आता मी केसांमधला. आणि आता अप्लाय करायचं. थोडे थोडे बट घेऊन लावायचे आपल्याला. तर दाखवते मी. थोडंसं बंद कर. तर मी हेअर मास्क लावायचा ब्रश नाहीये माझ्याकडे, तर मी असंच लावते. बट घ्यायच्या आणि सरळ लावायचं. शेवटपर्यंत अप्लाय करायचे. मी सगळ्या हेअरला लावून घेते आणि मग दाखवते. ओके, थँक्यू. हे बघू शकता. मी बोलन तू नको बोल की. मग नाही फक्त दाखव ना, आवाज जाणार नाही. अच्छा. आणि मी मस्तपैकी लावलंय. आणि हे केस लावल्यानंतर वरती बांधायची नाहीत, असेच मोकळे ठेवायचे. आणि 1 तासानंतर कोमट पाण्याने, जास्त पण कडक पाणी नाही, नॉर्मल कोमट पाणी. हे बरं बॅक साइड घेवर धुवून काढायचे. हे बघा असे दिसत आहेत. तर धुतल्यानंतर अजून चांगली दिसते. तर मी आता केस धुतल्यावरती भेटते ना. बाय. कंटिन्यू. मस्तपैकी हेअर वॉश करून झालेले आहेत माझे. आणि मी असं टॉवेल बांधून ठेवलाय. कोमट पाण्याने वॉश केले हेअर 1 तासानंतर. आणि टॉवेल बांधून ठेवल्याने कसं थोडीशी त्याला वाफ भेटते. त्याने आपल्या केसाला चांगलं प्रोटेक्शन भेटतं. तर आता मी पूर्ण सुकल्यावरती दाखवते केस कसे दिसत आहेत ते.